काय एक्सपिरियन्स येत आहे, कसं वाटत आहे तुम्हाला? उन्हामध्ये काम केल्यानंतर माणूस आजारी पडू शकत नाही. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. उन्हामध्ये का हे बघा अण्णा काय म्हणतायत, उन्हामध्ये काम केल्यामुळे माणूस आजार होत नाही असं म्हणतायत. तर जय महाराष्ट्र मित्रांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर मित्रांनो विषय असा आहे की 1 ते 1.5 वर्षाखालला आमचा ब्लॉग केलेला जो व्हिडिओ आहे ते आम्हाला सापडला आहे. तर मित्रांनो ते आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि वाटलं तर शेअर भी करा. तो चलिए शुरू करते हैं. त्यामध्ये काहीही राहिलेलं नाही. उन्हाळा दिवस आहे, तुम्ही पाहू शकता. सगळं काही करपून गेलेले झालेलं आहे. हिरवं दिसले. इथं आंब्याचं झाड बघा, तुम्ही पाहू शकता. आंब्याच्या झाडाखाली एक कुत्र बसलेला आहे पहा. थंड अशी त्याला एक सावली भेटत आहे नंबर 1 ची. हे झाड बघा, हे झाड पहा. हे बघा, ह्या झाडाला एकच आंबा लागलेला आहे, ते आंबा दिसून येत आहे. हे एक आणि हा खाली अरे आहेत ना, हे पाहू शकता तुम्ही. भरपूर आहेत आंबे, मोजण्या न येता इतके असे आंबे आलेले आहेत. ते पहा, जांबाचं झाड खूप पाणी नसल्यामुळे आणि उन्हामुळे कसं सुकल्यासारखं झाले. मांद्या असे म्हणत आहेत आमच्या अण्णा. तुम्हाला असल्या उन्हामध्ये काम करायचं काय एक्सपिरियन्स येत आहे, कसं वाटत आहे तुम्हाला? उन्हामध्ये काम केल्यानंतर माणूस आजारी पडू शकत नाही. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. उन्हामध्ये का हे बघा अण्णा काय म्हणतायत, उन्हामध्ये काम केल्यामुळे माणूस आजार होत नाही असं म्हणतायत. बघा पहा पहा काय म्हणतायत. शुगर होऊ शकत नाही. पहा शुगर होत नाही असे म्हणतायत आमच्या अण्णा. हे पाहू शकता तुम्ही, हे शेंगदाण्याचा बियाला आमचे बुलेट आलेले आहे. पहा तुम्ही, बुलेट बघा आमची बुलेट. अरे ते झाड पहा कसं उन्हामध्ये असं सुकून गेलेलं आहे. या उन्हाळ्या दिवसामध्ये फक्त एकच झाड हिरवं असते, ते आंब्याचं झाड आणि जास्तीत जास्त लिंबाचे झाड लई हिरवे असतात. आमच्या बुलेटला मंथन भाऊ पार्किंगला लावत आहेत, ते तुम्ही पाहू शकता. पहा, हे जनावरांसाठी हे उपलब्ध असलेल्या चारा, या चाऱ्याला घास गवत असे म्हणतात. ते पाहू शकता तुम्ही. खूप ऊन लागत आहे, थोडस शिराळ आलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. खूप म्हणजे खूप ऊन असं आम्हाला लागत आहे. तरी आम्ही शेताकडे जनावरांना पाणी वैरण करायला आलो आहोत. तर जनावरांपाशी गेल्या तुम्हाला आम्ही धावणार. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत जनावरांना पाणी पाजण्यासाठी. तर आम्ही बुलेटवर बसणार आहोत, ते तुम्ही पहा. हे आमच्या मंथन दादाची बुलेट आहे, पहा तुम्ही बुलेटचा आवाज. तर माझा मित्र बसलेला आहे, तर मी सुद्धा बसणार आहे आणि तुम्ही पहा हे व्हिडिओ आमचा. पडलो होतो आम्ही आमच्या बुलेटवर होती, तुम्ही पाहू शकता हे दृश्य.
आम्हाला आता खूप तहान बी लागलेली आहेत, आम्ही पाणी पिणार आहोत. तर आमच्या गावामधल्या फ्रीजर पाशी आम्ही आलेले आहोत. ते तुम्ही फ्रीजर पाहू शकता. आमची बुलेट पार्किंगला लागलेली आहे. तर हे अरे मधून कुत्र भुकत आहे. आमच्या गावामधील फ्रीजरला हे बघा, फ्रीजर आमच्या गावामधलं कसलं असतं ते. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. मंथन दादा पाणी पिणार आहेत. आता खूप तहान लागलेली आहे. आमचे मोठू सर बघा खूप चांगल्या प्रकारे गाडी चालवतात. हे पण मंथन दादा पाणी पित आहेत. मंथन दादाला खूप तहान लागलेली असं वाटलं मला. मंथन दादा पाणी आहे का? मंथन दादा म्हणत आहेत पाणी आहे, पण थंड आहे का लाईट गेली? पाहू शकता आम्ही आता पाणी पिणार आहोत. तर मित्रांनो खूप तहान लागलेली आहे. तर आम्ही पाणी पिणार आहोत. आमच्या पाणी सांडून दिलं होतं मी. मध्ये कुत्र भुकत आहे मित्रांनो. थोडं सावलीमध्ये येऊन आमच्या बुलेट वरती बसून आम्ही पाणी पिणार आहे. आमच्या सगळ्यात भारी गावातील सगळ्यात चांगला सोफा जे असतो तुम्ही सोफा बघू शकता. या सोफ्यावर आम्ही बसून पाणी करणार आहे. पाणी आमच्या हे पाहू शकता तुम्ही. हे गाईचं वासरू आहे. आमचं पाणी पिऊन झालेलं आहे. तर आमचे कॅमेरामॅन मोठू सर पाणी ग्रहण करणार आहे. पाहू शकता आमचे कॅमेरामॅन पाणी पित आहेत. खूप असा इतकी गरमी होत आहे ना मित्रांनो, मला काय सांगू आणि काय नाही असं होत आहे. तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे जनावरांपाशी पाणी वैरण करा, तेव्हा तुम्हाला दावे. तर चला. आमचे मंथन भाऊ वासराला सोडत आहेत गाईच्या. तर मंथन भाऊ सांगा आम्हाला तुम्ही. हा चला पाणी पाजूया. ब्लॉग मध्ये शिव्या असं देऊ नये मंथन दादा. ते पाहू शकता तुम्ही. जनावरांसाठी ही आमच्या इकडे हौद म्हणतात याला. हे हौद असतं. हौदावर देखील झाकून ठेवलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही वासरू पाणी पित नाही आणि आमच्या मंथन दादाला खूप येत आहे. तर मी याला मागून मारतो. अरे खूप येत आहे हे बी मला. काय होत आहे हे मंथन दादा. मंथन दादा माझा आहे काय का, तुम्ही वासराला बांधा. वासरू काही पाणी नाही पेलेलं मित्रांनो. मंथन दादा त्याला बांधत आहेत. उन्हाळ्यामध्ये जास्त सावली बी नसते, तरी पलीकडल्या साईडनं सावली आहे. तर वासरू आम्हाला खूप भेट आहे. मंथन दादाने सावली त्याला थांबलेलं आहे. तर ते खूप चांगल्या प्रकारे सावली जाऊन थांबलेलं आहे. तरी आमची बुलेट चालू करत आहेत. मंथन दादा चालू केलेली आहे. मंथन दादानी तिसरा गेअर टाकलेला आहे. तर आम्ही घरला चाललो आहोत. तर हे ब्लॉग आता एवढाच राहणार आहे.
तर भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. डावीकडे धावा.